नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, हा मी मल्चिंग वर जो प्रयोग राबवला आहे, आता याची साधारण वय जे आहे ते 45 दिवसात झालेलं आहे। आतापर्यंत 2 आळवण्या 1 फवारणी झालेली आहे। पण शेतकरी मित्रांनो, सध्या हे धुक्याची चादर बघता दिवसा जे ढग येत असतं त्याच्यामुळे दमट वातावरण तयार होतं आणि मावा थ्रिप्ससाठी हे वातावरण जे आहे ते आदर्श मानलं जातं, म्हणजे याच्यावर प्रादुर्भाव होणं शक्यता आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून एक फवारणी घ्यायची आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो की 45 दिवसाचा जर प्लॉट असेल तर आपल्याला पातीचा पंजा अधिक चांगल्या प्रकारे बनवण्यासाठी, मान चांगल्या प्रकारे बनवण्यासाठी आणि त्यानंतर धुक्याच्या चादरमुळे आपल्या पातीचे शेंडे जे आहे ते पिवळसर पडतील किंवा आपल्या पिकावर करपा येऊ शकतो, तो येऊ नये म्हणून आपल्याला काळजी घेणं गरजेचे आहे। त्याचबरोबर याचं जे नैसर्गिक वय आहे याच्यामध्ये आपल्याला भर म्हणून गती वाढवण्यासाठी आपल्याला काही वॉटर सोल्युबल खत घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर बायोस्टिम्युलंट जे ह्या वयामध्ये विशिष्ट प्रकारचं काम करेल, हार्मोन्स बॅलन्स करतील, अशा पद्धतीनं आपल्याला ही फवारणी घेणं गरजेचे आहे। आज मी येथे फवारणी घेण्यासाठी आलेलो आहे आणि शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी मी कोणतं कॉम्बिनेशन निवडणार आहे हे मी तुम्हाला दाखवतो। नक्की या कॉम्बिनेशनचा तुम्ही वापर करा आणि आपलं कांदा पीक गुणवत्तापूर्ण बनवा। तर शेतकरी मित्रांनो, अशा कालावधीमध्ये आपल्याला जी फवारणी घ्यायची आहे ती स्वस्तात मस्त अशी एक फवारणी आहे आणि ती कशासाठी काम करेल हे मी तुम्हाला सांगतो। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिले हे दमट वातावरणामुळे मी तुम्हाला सांगितलं की मावा थ्रिप्सचा प्रादुर्भाव होऊ शकतो। त्यासाठी आपल्याला बायरचं डेसिस 100 हे कीटकनाशक निवडायचं आहे। हे प्रति 200 लिटर पाणी प्रति एकर 250 ml आपल्याला वापरायचं आहे। याच्यामुळे उत्कृष्ट प्रकारचे मावा थ्रिप्स नियंत्रणात येतात। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, ही जी धुक्याची चादर आहे, शेंडा पिवळा पडणे, कांद्यावर करपा येणे, या गोष्टी घडू शकतात किंवा प्रिव्हेंटिव्हली देखील आपण याची फवारणी करू शकतो। हे आहे टाटाचं ताकद, हे बुरशीनाशक। यामध्ये स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही अशा दोन्ही प्रकारचे बुरशीनाशक आहेत। याच्यामध्ये जर घटक बघितले तर कॅप्टन 70% आहे आणि हेक्झोकोनॉझोल जे आहे ते 5% आहे। याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलेली जी समस्या आहे ती एकदम नियंत्रणात येणार आहे। मी तुम्हाला जे म्हटलं की पंजा व्यवस्थित प्रकारे बनला पाहिजे, मान चांगल्या प्रकारे बनली पाहिजे, म्हणजे भविष्यामध्ये जे फुगवण होणार आहे त्याच्यासाठी पूर्वतयारी उत्कृष्ट प्रकारची झाली पाहिजे। त्याच्यासाठी आपल्याला एक वॉटर सोल्युबल खताची मात्रा घ्यायची आहे। ही आहे 1448 सह्याद्री बायोटेकचं जे क्रोफट या नावाने येत असतं। हे आपल्याला प्रति एकर 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो घेणं गरजेचे आहे। त्याच्यामुळे उत्कृष्ट प्रकारची जोमदार वाढ असेल, मानदांडा बनवण्याचं काम असेल किंवा पंजा बनवण्याचं काम असेल ते व्यवस्थित प्रकारे होईल। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, बायोस्टिम्युलंट मध्ये आपल्याला जर पिकाची नैसर्गिकपणे वाढ चांगल्या गतीने करायची असेल तर मात्र तुम्हाला हे घेणं गरजेचं आहे। हे आहे सह्याद्री बायोटेकचं प्रोटीनेक्स। हे प्रोटीनेक्स जे आहे ते ऑर्गॅनिक स्टिम्युलेटर आहे आणि आपल्या पिकाला जी ऊर्जा तयार करायची आहे किंवा जमिनीतून जे अन्नद्रव्य घेतल्यानंतर जी चयापचय किंवा प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ती उत्कृष्ट प्रकारची होते आणि एक प्रकारचं कवच आपल्या कांदा पिकाला बनवण्यात याचा वापर होत असतो। त्याच्यामुळे हे आपल्याला वापरणं गरजेचं आहे आणि हे देखील आपल्याला अर्धा लिटर म्हणजे 500 ml प्रति एकर प्रति 200 लिटर पाण्यामध्ये वापरणं गरजेचं आहे। या पद्धतीने जर शेतकरी मित्रांनो तुम्ही फवारणी कराल तर भविष्यात तुम्ही मला फॉलो करून ठेवा की माझा प्लॉट कसा होतोय हे तुम्हाला दाखवतो। पण तुम्ही देखील जर हा वापर केला तर तुमच्या कांदा पिकामध्ये मी सांगितलेल्या समस्या ज्या आहे त्या 100% नियंत्रणात येतील। तर शेतकरी मित्रांनो, मला आशा आहे की मी तुम्हाला दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जर ही माहिती तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, शेअर करा, आवडलं तर लाईक करा। भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।